छताही वाढत नाही आणि ब्राह्मण पंडिताप्रमाणे सेंडी विकत नाही. हे कसले ज्ञानी, हे कसावे भिक्षुक दिसतात. नारायणसिंह जटा वाटिका ते आपल्या शास्त्रातच नाही काढून ठेवले. हे कसले ज्ञानी, हे कसावे भिक्षुक दिसतात. भिक्षुक काय भिक्षुक दिसतात, काय भिक्षुक दिसतात. तरी ते त्यामध्ये तुझ्या का तरी ते ज्ञान वाटत होतात. हा तर पूर्ण आनंद आहे. भिक्षुकाने ज्ञान वाटणं म्हणजे अहो ते विद्वान ब्राह्मणाच्या आधा सत्ता सुद्धा करीत नाही. हो, आम्हा ब्राह्मणांना चक्क ते गाय मारू म्हणतात. असं गोष्ट आहे. तुझ्याशी खात घेतात कशाच्या खरं देखील सारी प्राणमध्ये आता जाईल. कशाची असणारी सारी माणमध्ये आता जाईल. अस्वघोषाला सोड, अस्वघोषाला सोड, अस्वघोषाला सोड. लक्ष द्या. मी आपणास महान कवी यशोधोष यांचा परिचय करून देतो. हे आहेत आमचे महान कवी यशोधोष. मी महान वगैरे काही नाही. आपण सर्वांनी आपापला अभिनय फारच छान केले. आपले नेतृत्व, आपला पोषक आणि आम्ही केलेली मोठमोठी प्रतिमूर्ती. या निमित्ताने मी महान कवी यशोधोष यांना बासरी वादन करण्याची विनंती करतो. आणि हा आशुतोष प्रथम भारतीय नाटकचा प्रयोग आहे. शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ 2025-26च्या या नाट्य महोत्सवामध्ये कामगार कल्याण केंद्र सावनेरतर्फे आम्ही महाकवी भदंत अश्वघोष या नाटकाची प्रस्तुती राजे रघुजीनगर या ठिकाणी या सभागृहात दिलेली आहे. या नाटकाचे लेखक भानुदास जीवने साहेब आहेत. तर दिग्दर्शक मी स्वतः संजय सायरे आहे. या नाटकाचा हा दुसरा प्रयोग या ठिकाणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला आणि या इथे जे कलावंत आहेत हे कलावंत सर्व नवीन कलावंत आहेत आणि या नवीन कलावंतांना आम्ही सांगण्याचा आणि त्यांनी ते करण्याचा त्यांनी खूप छान या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे.
बरेचसे असे कलावंत आहेत की ज्यांना म्हणजे मंचावर पहिल्यांदा ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्या सर्व कलावंतांनी आणि आमचे खास मित्र राजन गोंडाने यांचं सहकार्य, ज्योत्स्ना बनसोड, आणखी बरेचसे असे मित्र आहेत की प्रतिभा खोब्रागडे, संजय गोडघाटे, रत्नपाल गोटेकर हा एकदम नवीन व्यक्ती आहे. त्यानंतर एक चांडाल चौकडीमधले सर्व ज्यांनी आपलं स्वतःचं इम्प्रुव्हायझेशन करण्यासाठी आम्हाला त्रास दिला आणि ते इम्प्रुव्हायझेशन या ठिकाणी फार छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. कामगार कल्याण या स्पर्धांमध्ये अशाच पद्धतीने नाटकं सादर करण्याची त्यांनी जर आम्हाला संधी दिली तर आम्ही अनेक कलावंत घडवू शकतो अशी आम्ही आशा करतो आणि आपले 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. नाटकाविषयी काय सांगाल? नाटकाबद्दल अतिशय म्हणजे सादरीकरणाला हे नाटक तसं ऐतिहासिक आहे, कठीण आहे आणि कुशाण राजा म्हणजेच कनिष्क राजा यांच्या काळातील हे नाटक आहे. सम्राट अशोकानंतर त्यांचं नाव राजा कनिष्क यांचं घेतलं जातं, ज्यांनी धम्मप्रसार पूर्ण आशिया खंडामध्ये केला. म्हणजे सम्राट अशोकाचंच कार्य त्यांनी पुढे नेलं आणि त्या कार्यासोबत भदंत अश्वघोष जे धम्म दीक्षित झाल्यानंतर त्यांनी भयंकर जिकडे तिकडे धम्माचा प्रचार केला. गाऊन म्हणा, काव्य लिहून म्हणा, बुद्धचरित म्हणा, सौंदर्यानंद आणि पुष्कळसे असे त्यांनी काव्य लिहून धम्माचा प्रचारच केला आणि ह्या धम्माचा प्रचार केला म्हणून अशा मोठ्या महान कवीला नाटकाच्या माध्यमातून, जे भारताचे सुद्धा आम्ही आद्य नाटककार समजतो असे भारताचे आद्य नाटककार भदंत महाकवी अश्वघोष यांचं नाट्यकृती सादर करताना आम्हाला सर्व कलावंतांना फार आनंद होतो आहे. आणि या ठिकाणी जे कलावंतांबद्दल बोलतो आहे की ते कलावंत म्हणजे काही हौशी कलावंत आहेत, आपल्या वेळ काढून इथे हौस पूर्ण करते. कोणी नोकरी करतात, कोणी अपडाऊन करतात, कोणी बिझनेस करतात, वेगवेगळ्या कामामध्ये आहे, कोणी शिकत आहेत. तरीही त्यांनी आपला अमूल्य वेळ काढून या नाटकाचं सादरीकरण करण्यास त्यांनी सहकार्य केलं आणि ते सहकार्य करून आम्ही हे नाटक सादर केलं. त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्या ज्या लोकांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष ज्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलं त्या सर्वांचे आम्ही धन्यवाद देतो आणि विशेषतः या नाटकाचे लेखक भानुदास जीवने सरांचे मी धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला ही स्क्रिप्ट दिली आणि म्हणूनच आम्ही हे नाट्य इथे सादर करू शकतो. खरं म्हणजे भदंत अश्वघोषाबद्दल माहिती फार कमी उपलब्ध आहे आणि जी माहिती उपलब्ध आहे त्याबद्दल नाटक करणे थोडं कठीण आहे. त्याच्यामुळे काही काल्पनिक पात्रसुद्धा घेण्यात आलेले आहे. महाकवी भदंत अश्वघोष यांच्या जीवनावर नाटक करणं म्हणजे त्यांचं जीवनचरित्र समाजासमोर आणणं आणि हे करण्याची संधी आम्हाला मिळाली. हे याकरता आम्ही सगळेजण या नाटकाचे लेखक भानुदास जीवने सर यांचे खूप आभारी आहोत आणि या नाटकाचे दिग्दर्शक संजय सायरे सर यांचे खूप आभारी आहोत की हे आपले प्रोफेशन सांभाळून या चळवळीमध्ये एवढा मोठा भाग घेऊन आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग करण्याची संधी देतात. महाकवी भदंत अश्वघोष या नाटकाचा आम्ही याकरता एवढं मोठं म्हणजे अभिमान करत आहोत की त्याच्यातून हे दिसत आहे की तथागत गौतम बुद्धांचे जे धम्म आहे तो किती महान आहे. म्हणजे आजच्या 2000 वर्षाआधीसुद्धा जेव्हा ब्राह्मणित्व जास्त चाललं होतं आणि एवढं वर्चस्व होतं, त्या ब्राह्मण घराण्यातील मुलगा जो वेदशास्त्रात पुराणात एवढा पारंगत होता की त्या काळी त्याच्या घरी घंटा बांधलेली होती की ज्या कुणाला त्याची शास्त्रार्थ करायचा तो येऊन ती घंटा बांधावी. असा विद्वान व्यक्तीसुद्धा जेव्हा बुद्ध धम्मातील एका भिक्खूसमोर शास्त्रार्थ करायला जातो तर तिथे सुद्धा तो हरतो आणि तो बुद्धांना शरण जातो. म्हणजे बुद्ध धम्म खरंच किती महान आणि किती मोठं आहे हे त्या नाटकातून साध्य होते की व्यक्तीने जर आपल्या जीवनात बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यानुसार वागलं तर खरंच जीवन किती सुखमय होईल. आणि हे सगळं करण्याची संधी आम्हाला मिळाली त्याकरता आम्ही खरंच मनापासून खूप खुश आणि आभारी आहोत. धन्यवाद.